आम आदमी पार्टीच्या सदस्य नोंदणी मोहिमेला आजपासून सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रात आपच्या सदस्यत्व मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 5 लाख सदस्य झालेले आहेत असंही केजरीवाल यांनी सांगितलं। 26 तारखेपर्यंत देशभरामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष्य आहे असं ते म्हणालेले आहेत। ही सदस्य नोंदणी निशुल्क असेल। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपच्या सदस्य होणार आहेत का याबद्दल आपल्याला अजून माहिती नाही असंही केजरीवालांनी सांगितलं। वैसे तो सदस्यता अभियान चल ही रहा है, जैसा कि मीडिया में रिपोर्ट्स भी आ रही हैं कि पूरे देश भर में लाखों लोग आम आदमी पार्टी के सदस्य बन रहे हैं। तो एक 10 रुपए की फीस जमा कराने में लोगों को दिक्कतें आती थी, तो पिछली जो नेशनल एग्जीक्यूटिव की मीटिंग हुई उसमें ये तय किया गया कि अब 10 रुपए फीस देने की जरूरत नहीं है किसी को। तो आज से एक स्पेशल कैंपेन चलाया जा रहा है, मैं भी आम आदमी, देश भर में गोपाल राय जी की अध्यक्षता में और उनके संचालन में पूरे देश भर में ये कैंपेन चलाया जाएगा। 26 तक 1 करोड़ मेंबर्स बनाने का टारगेट रखा गया है। नारा दिलेला आहे आणि सदस्य नोंदणी मोहीम सुरू केलेली आहे। आपच्या सदस्य अंजली दमानिया आता आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया। अंजली दमानियाजी, अरविंद केजरीवाल असं म्हणाले की राज्यभरामध्ये 5 लाख सदस्य नोंदणी झालेली आहे। इतकी सदस्य नोंदणी झाली आहे का त्याही पेक्षा जास्त प्रतिसाद आम आदमी पार्टीला मिळतोय? नाही, आतापर्यंत जे फिगर्स आमच्याकडे येत आहेत त्यात प्रत्येक जिल्ह्यात जवळजवळ 10 ते 12 हजाराच्या आसपास नोंदणी झालेली आहे। त्यात मुंबई आणि ठाण्याच्या फिगर्स त्याहूनही अधिक आहेत। हे फक्त फॉर्म्स भरून केलेल्या नोंदणीबद्दल मी बोलते। त्या व्यतिरिक्त ऑनलाईन नोंदणीमध्ये पण आम्ही प्रत्येक दिवशी म्हणजे आज हा आकडा वाढताना बघतोय। तर अगदी जालन्यासारख्या एका छोट्या जिल्ह्यात सुद्धा जवळजवळ 12,121 रजिस्ट्रेशन आतापर्यंत झाली आहेत। म्हणजे बुलढाण्यात जवळजवळ 11,500च्या आसपास आहेत। अकोल्याला 9,857 आहेत। तर अशी ही जी फिगर्स आता आपल्याकडे येत आहेत त्यावरून आम्हाला म्हणजे आतापर्यंतचं जी टोटल आहे ती जवळजवळ 5 लाखाच्या आसपास महाराष्ट्रात झाली आहे। आणि आनंदाची गोष्ट अशी की आतापर्यंतचे लोक जे कधीही राजकारणात नव्हते, म्हणजे माझ्या अगदी शेजारच्या पाजारच्या लोकांपासून ते शाळेतल्या शिक्षिकांपासून आम्हाला फोन्स येत आहेत, मागण्या येत आहेत की आम्हाला फॉर्म्स पाठवण्यात यावे। यावर आता हे देशाचं चित्र अगदी खूप बदलताना दिसतंय। बरोबर आहे अंजलीजी, तुम्ही आता ऑनलाईन नोंदणीचा उल्लेख केला, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल एक नंबर दाखवतायत सदस्य होण्यासाठी। हा नंबर आहे, नेमकी काय प्रक्रिया आहे ही सदस्य होण्याची? आतापर्यंत कसं होतं की ती रिसीट 10 रुपयाची घ्यायला लागायची लोकांना, पण त्यामुळे अनेक लोकांनी जेव्हा हा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते 10 रुपये ट्रान्सफर करताना त्रास होत होता। म्हणून आम्ही असं ठरवलं की आता आपल्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते जास्तीत जास्त व्हावे यासाठी आपण 10 तारखेपासून 26 तारखेपर्यंत मैं भी आम आदमी ही एक योजना आपण राबवावी आणि त्यात जेवढ्या होईल तेवढ्या लोकांना आपण सदस्य करून घ्यावं। कारण आज सामाजिक प्रत्येक गटातले लोक आज आम आदमीकडे वळतायत आणि त्यासाठी ही जी मोहीम आता सुरू केली आहे त्यात जवळजवळ आमची अशी अपेक्षा आहे की 26 जानेवारीपर्यंत आमची ही संख्या 1 कोटीच्या घरात जाईल। बरोबर आहे अंजली दमानियाजी, धन्यवाद याबद्दल बोलल्याबद्दल। आपण बघितलं की 26 जानेवारीपर्यंत 1 कोटीच्या घरामध्ये सदस्य नोंदणी जाईल असं त्या म्हणतात।